नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. अंबरनाथ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सौभाग्यवती तसेच विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ तसेच त्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौभाग्यवतींसोबतच विधवा महिलांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे शरद पवार गटाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील आणि शहराध्यक्ष पूनम शेलार यांच्या संकल्पनेतून हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील हजारो महिलांना साडी लाडू वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. सदाशिव पाटील यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. सदाशिव पाटील आणि पूनम शेलार हे नेहमीच आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी विविध प्रकारचे आगळेवेगळे कार्यक्रम व शिबिर राबवत असतात. आलेल्या सर्व महिला भगिनींनी सदाशिव पाटील आणि पूनम शेलार यांचे आभार मानले. शेकडोच्या संख्येने महिला या समारंभाला उपस्थित होत्या. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष शरद पवार गटाचे श्री सदाभाऊ पाटील यांच्या वतीने दरवर्षी हळदी कुंकवाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजला जातो. सालाबादप्रमाणे यावर्षी या कार्यक्रमाचं आयोजन मोतीराम पार्क रिक्षा स्टँड साईबाबा मंदिर येथे केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने चांगल्या पद्धतीने महिलांनी इथे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आज हा कार्यक्रम अतिशय आनंदाने व सुरक्षेच्या सर्व बाबी लक्षात घेऊन हा कार्यक्रम इथे पार पडला. माझ्या या माता भगिनींनी यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. तसेच ज्या एकल महिला असतील व ज्या विधवा महिला असतील त्यांना या अशा कार्यक्रमापासून दूर ठेवलं जातं. पण राष्ट्रवादीच्या आमच्या सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मान्यतेने आज विधवा महिलांचा हळदी कुंकू व त्यांना सन्मानित करण्यात आलं. शरद पवार गटाचा महिलांच्या सुरक्षेचा असे मी भाषणात सांगितलं आणि या ठिकाणी सर्व महिलांना आम्ही आजच्या दिवसाच्या हळदीकुंकूच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मोठ्या प्रमाणात आपले टीमसुद्धा पत्रकारांची मीडियाची उपस्थित राहिले होते. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. आणि इथे ठिकाणी महिलांचा ते लिंबू प्रमाणे संगीत खुर्ची अजून 2-3 प्रकारचे खेळ होते आणि स्पर्धा. पण या गर्दीच्या अभावी आम्ही या ठिकाणी काही कार्यक्रम आहे ना पुष्पान केले ठेवले नाही. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही हे कार्यक्रम ठेवू कमी गर्दीमध्ये. या गर्दीत ते खेळ घेण्यासाठी इथं जागाच राहिलेली नसल्यामुळं आम्ही ते कार्यक्रम दादाची बारामध्ये सर्व चांगलं आहे. आपल्याला सर्व चांगलं बघतो, आपल्या एरियाला बघतो, पाण्याची सोय आहे, सर्व चांगलं बघतो. कधी अधूनमधून भेटला तरी 50 रुपये देतो, कधी 1000 देतो, कधी 500 देतो. मामा चांगला आहे. मामाच्या बद्दल आम्हाला काय शिकत नाही. मामा आमच्या एरियात चांगला बघतो. बाकी अजून काय सांगा? तुम्ही आज हळदी कुंकू आलेला आहेत. आज तुम्ही त्या हळदी कुंकूला काय बोलणार इथे? नको बोलत होता आतमध्ये यायला. आम्ही आलो, हळदी कुंकू भेटले, आम्हाला खूप झाले. तरी मी बोलले मला चालता येत नाही रे बाबा बोला, तर ते लोक सोडत नव्हता. असं जबरदस्ती आले, हळदी कुंकू भेटले. मामा खूप चांगला आहे आमच्याबद्दल. आमच्या पोरं गेले म्हणून मला खूप मदत करतात. सर्वांना मदत करतो असं नाही आहे. सर्व मदत करतो आणि गेल्या तर मला मदत करतो.
आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.